नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। वनरक्षक भरतीचे काही ठिकाणचे हे झाले आहेत, नवीन रिव्हिजन शेड्यूल आलेला आहे, कागदपत्र तपासणी आणि फिजिकलचं। याच्या आधी काही जणांनी आधीच्या भरत्यांमध्ये किंवा आताच्या टप्प्यामध्ये ज्यांची कागदपत्र तपासणी झाली आहे त्यांचे काही अनुभव आणि काही माझा स्वतःचा अनुभव आधीचा, त्यानुसार आपल्याला कागदपत्र तपासणीला जाताना काय काळजी घ्यायची आहे, डॉक्युमेंट्समध्ये पोरांच्या काय चुका होत आहेत ते बघायचे। ज्यांचे डॉक्युमेंट्स तपासणी बाकी आहे त्यांच्यासाठी हे सांगतोय। लहान लहान गोष्टी आहेत, आपल्याला माहित नसतात, ते आपल्याला समजून घ्यायचे। मैदानी चाचणीबद्दल थोडंसं आपण बोलणार आहोत, दोन्ही गोष्टी करणार आहोत। वनरक्षक भरती शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जे मित्र वनरक्षकच्या डॉक्युमेंट्ससाठी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। 31 जानेवारी 2024 चा आहे, म्हणजे आज रोजी हे आलेलं आहे पत्रक। नागपूर वनवृत्ताचं हे पत्रक आलेलं आहे। इतर वनवृत्ताचे तुम्ही या पद्धतीचेच असणार आहे, त्या ठिकाणी ते तुम्हाला लागू होतील। बघा 2023 ची भरती प्रक्रिया आहे, शुद्धीपत्रक आहे हे खरं म्हणजे। यांनी आधी शेड्यूल जाहीर केलं होतं 23/1 पासून ते 22/2 पर्यंत कागदपत्रांची तपासणी होणार होती। त्याच्यामध्ये यांनी आता हा कार्यक्रम जो आहे आणि तो या संकेतस्थळावर महाफॉरेस्टवर हा जाहीर करण्यात आला होता। त्याच्यानंतर 5/2/2024 पासून काही बदल याच्यामध्ये होत आहेत, त्यामुळे हे शुद्धीपत्रक यांनी दिलेलं आहे। गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार या ठिकाणी प्रपत्र अ मध्ये नमूद मूळ दस्तऐवजासह नियमित वेळेत न चुकता उपस्थित राहावं असं म्हटले। हे लहान लहान शब्द असतात, नियमित वेळ आणि स्थळ, न चुकता, गोष्टी महत्वाच्या आहेत, कामाच्या आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे। आता हे जे नागपूरचं आहे हे तुम्हाला नागपूरचं जे हरिसिंग सभागृह आहे त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचंय। सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे त्या दिनांकानुसार आहे, म्हणजे इथे जवळपास 2500 5000 मुलं एका दिवशी बोलवलेले आहे आणि याच्यात वेळ दिलाय, सकाळी 8 वाजता काही मुलं, काही 10 वाजता, काही 1 वाजता, काही 3 वाजता। तुम्हाला याच्या 2 तास आधी जायचंय। आता सकाळी 8 वाल्यांनी सकाळी 7लाच जा, 10 वाल्यांनी सकाळी 9च्या आधी जाऊन तिथे थांबा, 1 वाल्यांनी 12 वाजताच जा, 3 वाल्यांनी 2 वाजता जा। सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे। तुम्हाला आता त्या ठिकाणी तुमची गुणवत्ता क्रमांक दिलेले आहे, त्यानुसार तुमच्या डेट्स आहेत। ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास कट्टा आहे आपल्या ऍपला किंवा अभ्यास कट्टा नावाचं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे देतो, त्यावर तुम्हाला भेटून जाईल। तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात, आपण तिथे सगळे अपडेट देत असतो। 37,000 मुलांचा या टप्प्यामध्ये हे कागदपत्र तपासणी आहे आणि शारीरिक मोजमाप आहे। आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी काय आहे, तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं दुसरी संधी तुम्हाला दिली जाणार नाही याची नोंद घ्या। खूपच डेंजर कारण आहे, तुमचं एखादं मोठं ऑपरेशन आहे असं काहीतरी, म्हणजे ज्याला तुमच्याकडे प्रूफ आहे मेडिकल वगैरे, तो तुम्ही त्या दिवशी तुमचं शक्यच नाहीये, पॉसिबलच नाही होऊ शकत, तरच तुम्ही तिथे ते कागदपत्र देऊन आधी त्यांना कळवू शकता तरच, अन्यथा तुम्हाला त्याच वेळेवर त्याच दिनांकाला उपस्थित राहायचंय। तुम्ही म्हटले तुमचं सकाळी तुम्हाला 9 वाजता बोलवलं, तुम्ही 3 वाजता गेले, तुम्हाला वापस काढून देऊ शकतात, त्यांच्याकडे त्या पॉवर आहेत। त्याच्यामुळे वेळेचं भान ठेवा। दुसरा मुद्दा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, जाहिरातीमधल्या सर्व सूचनांचं पुन्हा एकदा वाचन करा। जाहिरात तुमच्याकडे आहे ती एकदा पुन्हा वाचा। तुम्हाला का वाचायची, ती वाचली की तुम्हाला बऱ्याच गोष्टी आणखी कळतील, आपण ती घेतलेली आहे ऑलरेडी। प्रपत्र नुसार तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मूळ कागदपत्र, त्या लिस्टमध्ये जे दिलंय, जे तुम्हाला लागू होतं। आता काही वेळेस काही जातीविषयी वगैरे काही लोकांना लागू होतं, काहींना लागू होत नाही, त्याची गरज नाही तुम्हाला, त्यावर मी बोलणार आहे पुढे। पण जे तुम्हाला लागू होतं ते मूळ कागदपत्र आणि सर्व कागदपत्रांचा स्वसाक्षांकित केलेला म्हणजे स्वसाक्षांकित म्हणजे काय, स्वतःच्या सह्या तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत। सेल्फ अटेस्टेड आपण त्याला म्हणतो आहे। एक छायांकित संच म्हटलंय, तुम्ही 2 घेऊन जा। एखाद्याच्यामध्ये एखादा डॉक्युमेंट मागे पुढे झालं, कमी जास्त झालं, दुसरा तुम्हाला कामाला येईल। 2 झेरॉक्स संच, एक ओरिजिनल संच। ओरिजिनलची आपली चांगली फाईल असते, झेरॉक्स साठी ते 10,000 रुपयावाल्या फाईल्स, त्याच्यामध्ये हे टाका व्यवस्थित, त्या ठिकाणी हे घेऊन जायचं आहे। आता सगळ्यात महत्वाचं, जे कागदपत्र सादर करणार नाहीत किंवा जे गैरहजर राहतील त्यांना या ठिकाणी ते बाद होतील। डिपार्टमेंटला वाटेल यांना गरज नाहीये, यांना जॉईन व्हायचं नाहीये, तुम्हाला बाहेर फेकल्या जाईल। त्याच्यानंतर मूळ कागदपत्र तपासणीमध्ये पात्र होणारे उमेदवार जे आहे त्यांचे किमान शारीरिक पात्रता जी आहे, म्हणजे याच्यामध्ये बघा तुमचं उंची, छाती आणि वजन याचं मापन होईल। कोणाचं होईल, आधी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे, डॉक्युमेंटमध्ये जो ओके झाला त्याचं इथे शारीरिक मोजमाप होणार आहे। तिथे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ते मोजमाप होणार आहे आणि इथे ज्याची समजा उंचीत एखादा बसला नाही, छाती फुगवता नाही आली, वजन ज्यांना वजनाची पात्रता आहे समजा ते वजनामध्ये कमी पडलेत, तर त्यांच्यासाठी आता ह्या सगळ्या पात्रता काय आहे आपण जाहिरातीमध्ये बघितलंय। त्यासाठी यांनी सांगितलं जाहिरात वाचा। तुम्ही जे म्हणाल ना
वरती अरे आता तर निकाल लागला आणि आमचं सिलेक्शन झालं, आता जाहिरात कशाला वाचायला सांगतायत. काय क्रायटेरिया आहे ती व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायची, सगळ्यांना ती माहित असणार आहे. पुढचा मुद्दा जो आहे, आता इथे तुम्ही मूळ कागदपत्र झाले, तुमचं शारीरिक मोजमाप झालं, त्याच्यानंतर धाव चाचणीचं वेळापत्रक वेगळ्याने प्रसिद्ध करण्यात येईल, लक्षात घ्या. इथे फक्त तुमच्या या दिवशी डॉक्युमेंटच्या दिवशी फक्त शारीरिक मोजमाप होणार आहे. म्हणजे त्यांना कळेल ते बसत नाही, उंचीमध्ये वगैरे ते काढून टाकले, किती जणांचं फिजिकल घ्यायचंय त्याचं वेगळं नंतर तुमचं हे करण्यात येणार आहे. फिजिकल जे आहे ते नंतर त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यानंतर केवळ मूळ कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापासाठी तुम्हाला बोलवण्यात येत आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला इथे नियुक्ती भेटणार नाही. आता तलाठीचे सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलेले आहे, आपण त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे. तलाठीचं देऊ शकतात ते डायरेक्ट नियुक्ती, तुम्हाला आले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं, तुम्हाला त्या ठिकाणी तिथे लगेच ऑर्डरही देऊ शकतात. पण इथे तुमचं हे फक्त मोजमाप आहे, अजून तुमचं फिजिकल बाकी आहे या ठिकाणी. कारण तुमचा निकाल लेखी प्लस फिजिकलच्या मार्क्सवर पुढे लागणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज भरताना जी माहिती तुम्ही दिली होती ती तपासणीच्या दिनांकाला चुकीची खोटी जर आढळली तर तुम्हाला अपात्र ठरवता येईल. काही जण असतात ज्यांचं क्वालिफिकेशन तेव्हा पूर्ण होतं तरी त्यांनी अपूर्ण त्या ठिकाणी टाकलं. एखादं हे नाहीये, चुकीच्या तारखा टाकल्या, चुकीचे आउटवर्ड नंबर टाकले, चुकून चूक झाली असेल तर तुम्हाला त्याचं प्रबळ कारण देऊन त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट वगैरे ते मागवू शकतात. ओके, त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर महाफॉरेस्ट तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आणि इथे काय चुका करतायत मुलं. आता तलाठी भरतीचं सुद्धा आपण बघतोय, त्या ठिकाणी तिथे काय चुका होत आहेत त्यावर मी बोललो. इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ओळखीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळख कोणताही एक लागेल. याचं ओरिजिनल ठेवा आणि याच्या 2 झेरॉक्स सोबत ठेवा. एक ओरिजिनल, 2 झेरॉक्स जास्त असली एखादी जर काही बिघडत नाही. त्याच्यानंतर ओळख, उमेदवाराने ऑनलाईन भरले अर्जाची प्रत आणि अलीकडे सगळ्यात महत्वाचं हे आहे. काही म्हणतील अरे माझ्याकडे तर नाही, मी अर्ज भरला मला सापडत नाही, तुम्हाला तुमच्या मेलवरती भेटेल. आणि ते जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय तेव्हा सांगितलेलं असतं, त्याचे 2-2 प्रती, 3-3 प्रती काढून ठेवाव्या लागतात. त्याची PDF आपल्या मेलवर, मोबाईलमध्ये कुठेतरी टेलिग्रामला सेव्ह करून ठेवली पाहिजे. कधीही लक्षात ठेवायचं, जे नवीन मित्र आहे त्यांच्यासाठी सांगतोय. अलीकडच्या काळातले 3 कलर फोटो तुम्ही 5 ठेवा ना, 2 शिल्लक ठेवा, पॉकेटामध्ये 2-3 ठेवा, फाईलमध्ये 2-3 ठेवा. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट मागपुढे झाली तर तुमचं चुकणार नाही. आणि लेटेस्ट मधलं सांगितलंय बरं, ते पाठीमागचं बॅकग्राऊंड कसं असावं, काय असावं, हा एक जनरल नियम तुम्हाला ते माहिती, त्याच्यावर जास्त बोलत नाही. जन्मतारखेचा दाखला, एकतर याच्यामध्ये शाळा सोडल्याचा, जन्मतारखेचा, SSC, HSC कोणताही तुम्हाला चालेल. त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचं प्रमाणपत्र, 12वी विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र या विषयासह उत्तीर्ण. कारण सगळ्यात महत्वाचं हे, काही जणांनी असे फॉर्म भरले की ज्यांच्याकडे हे 12वीला या ठिकाणी हे विषय नाहीये तरी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना तिथे बाद करता येणार आहे. विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र या विषयासह तुमच्याकडे 12वी तुमचं झालेलं असावं, त्याच्यानंतर 10वी उत्तीर्ण केलेली असावी, ती लक्षात ठेवा. पण कोण 10वी कोणाला बघा, जे ST चे मित्र आहेत, माजी सैनिक आहे, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावले, गंभीर जखमी झाले, त्यांचे पाल्ले आहेत, त्यांना 10वीवर या ठिकाणी नियुक्ती भेटणार आहे. फॉर्म भरतानाच तुम्हाला हे सगळं माहित होतं, त्यांना तिथे 10वीवर आहे, लक्षात ठेवा. पुढचं मागासवर्गीय आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कास्ट जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र हे फार महत्वाचं आहे. तुम्ही त्या कॅटेगरीमधून असाल तर, जे जनरल मधले मुलं आहेत त्यांना गरज नाही. EWS वाल्यांना याची गरज नाही, तुम्हाला ती EWS लागेल. ओके, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सुद्धा तुम्हाला EWS वाल्यांना गरज नाहीये. त्याच्यानंतर SC ला गरज नाहीये, ST ला गरज नाहीये, आणि मला असं वाटतं आता ओपनच्या महिलांना सुद्धा गरज नाहीये. ओके, आपण हे व्हॅलिडिटी याची जी आहे ती 2024 पर्यंत व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर लागेल. बरेच जण इथे कट होतात. जुनं नॉन क्रिमिलियर नको, चालू लेटेस्ट, जेवढं लेटेस्ट काढता येईल, अजूनही तुमच्याकडे वेळ असेल ना, लेटेस्ट तुमचं आणखी या आर्थिक वर्षातलं निघत असेल काढून घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे अधिवास डोमिसाईल जे तहसीलदाराच्या सहीचं असतं ते काढा. EWS वाले जे आहेत त्यांनी EWSचं काढा, ते तर तुमच्याकडे असणारच, तुम्ही फॉर्म भरलाय म्हणजे. खेळाडू असेल, क्रीडाविषयक अहर्ता उपसंचालक यांचं ते स्पोर्टमॅनचं प्रमाणपत्र असणार आहे ते काढा. माजी सैनिकाचं ओळखपत्र आणि डिस्चार्ज कार्ड ते तुम्हाला लागेल, जे माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी. अंशकालीनसाठी 3 वर्षे सेवा केल्याबाबतचं ते तुमचं प्रमाणपत्र लागणार आहे. आता बघा, तुम्ही इतर काही ज्यांनी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, रोजंदारी, होमगार्ड, अनाथ फॉर्म भरलेले आहेत त्यांना ते सर्टिफिकेट लागते. त्याच्यात काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यात या सगळ्यांमध्ये काय करायचं, पण एक ओरिजिनल आहे, 2 अटेस्टेड स्वतःचे सेल्फ अटेस्टेड कुठेतरी बाजूला, आणि त्याच्यामध्ये जे हे प्रमाणपत्र आहे
सेल्फ अटेस्टेड इकडे खाली करायचं, त्या कोणत्याही अक्षरावर त्या ठिकाणी साईन करायचे नाही. तो एक मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर इतर काही तुमच्याकडे असेल शैक्षणिक पात्रता, त्याच्यामध्ये मला वाटतं हे दिलेलं नाही, काय MSCIT दिलेलं नाही. तुम्ही इथे MSCITचं घेऊन जाऊ शकता. आता तुम्हाला तुमचं पदवी झालेलं आहे, समजा तुमचं पदव्युत्तर झालेलं आहे, BA, BCom, MCom, BSc वगैरे, त्याचे तुम्ही जोडू शकतात ना सोबत, काही प्रॉब्लेम नाही, ते तुम्हाला जोडता येईल. लहान कुटुंबाचं तुम्हाला याचं कुठेही नेटवर भेटून जाईल, त्या ठिकाणी त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला करायचं आहे. कागदपत्र तपासणीच्या दिवशीचा दिनांक टाकायचा इथे पण. ओके, तो दिनांकाचं तिथे एक लक्ष द्या. त्याच्यानंतर 10 चाचणीपूर्वी द्यायचं वचनपत्र, याचंही फॉर्मॅट तुम्हाला असणार आहे. प्रपत्र परिशिष्ट 14 जे जाहिरातीमध्ये आहे त्याची प्रिंट काढून त्या प्रिंट काढून घेऊन जा 3 प्रतीमध्ये. वेळेवर तिथे जाईल आणि मग ते झेरॉक्स काढेल, ते करू नका, किंवा मला ते देतील तसं म्हणू नका. जाहिरातीमधलं परिशिष्ट 15 नुसार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबत शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र हे सुद्धा महत्वाचं आहे. आता बघा, हे तुमचं मेडिकलचं जे आहे ना, हे यांनी आधीच सांगितलेलं आहे. हा गोंधळ करू शकतो मित्र, गोंधळात पडू शकतात बरीच जण. आता इथे काय आहे, इथे जर बघितलं तुम्ही, आता शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे वगैरे शासकीय वैद्यकीय अधिकारी असतील तर त्या फॉर्मॅटमधून तुम्ही इकडून घेऊन जाऊ शकतात. खरं म्हणजे हे नंतर त्यांनी घ्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी सांगितलेलं आहे. थोडंसं तुम्ही वाटलंच तर याच्यावर त्यांना फोन करून विचारू शकतात या ठिकाणी. ओके, हे काय आहे, आम्हाला सोबत आणायचंय का? कारण की याला तुम्हाला इकडचं तुम्हाला तुमचं जे घाटी रुग्णालय असतं, सरकारी रुग्णालय जिल्हा पातळीवरचं, तिथे जाऊन तुम्हाला त्या फॉर्मॅटनुसार तिथं सगळं चेक करून त्याचे सही शिक्के घेऊन त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे ते सोबत घेऊन जावं लागेल, झेरॉक्स काढून वगैरे. ते आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. अशा लहान लहान चुका झाल्या तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि मला असं वाटतं तुमच्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी मी इथे कव्हर केलेल्या आहेत. नंतर मग ग्राउंड तुमचं होईल, तुमच्या दोन्हीमध्ये तुम्ही एकदा ओके झाली की नंतर ती वेळापत्रक येईल. अभ्यास का टॅब आहे, जे नवीन मित्र आहे, आपले इतर मित्र आहेत, त्यांना ग्रामसेवक भरतीची विजयी भाऊ बॅच, जिल्हा न्यायालय भरतीची बॅच, आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची बॅच, पोलीस भरतीची खाकी बॅच, तलाठीची बॅच, त्याच्यानंतर TET, सरळ सेवेचे, या सगळ्या बॅचेस चालू आहेत. आणि आपण आता सध्या मंथली बेसिसवर बॅचेस देतो आहे. म्हणजे फक्त 299 रुपयामध्ये तुम्हाला एका महिन्याची बॅच जॉईन करता येईल. 499 मध्ये 2 महिन्याची बॅच जॉईन करता येईल. तुम्ही त्या बॅचेसला जॉईन करू शकतात. आपल्या मित्रांना सांगू शकतात ज्यांना पुढची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी बोलतोय. कारण आता ग्रामसेवकची परीक्षा आहे, जिल्हा न्यायालय भरतीचे पेपर आले, त्याचं आता फास्ट ट्रॅक बॅच आपण चालवलेली आहे. त्याच्यानंतर आरोग्य भरतीचे पेपर पुढे येतील, पोलीस भरती आहे, तलाठी भरती. नक्कीच तुम्हाला आजच्या सेशनचा फायदा होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये इतर काही अपडेट येतील ते मी तुम्हाला देत राहणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.